नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब करता आय, वी, यू, दे असेल तर, आणि सब्जेक्ट प्लस यस फॉर्म ऑफ वर्ब करता ही, शी, इट असेल तर ते वाक्य साध्या वर्तमान काळातील असते. पहिला नियम, जी क्रिया नियमित घडते, सरावाची असते, तसेच जी क्रिया काही ठराविक कालावधीनंतर नियमित घडते अशा सातत्य दर्शविणाऱ्या क्रिया साध्या वर्तमान काळात सांगितल्या जातात. या काळासाठी खालील ॲडवर्ब्स वापरली जातात, जसे ऑफन, युजली, ऑलवेज, जनरली, समटाईम्स, ऑकेजनली, रेअरली, सेल्डम, नेवर, हार्डली एव्हर, एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग, एव्हरी आफ्टरनून, एव्हरी इव्हिनिंग, एव्हरी नाईट, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, etc. एक्झाम्पल, ही युजली ड्रिंक्स टी, तो सहसा चहा पितो. शी गोज टू टेम्पल एव्हरी डे, ती दररोज मंदिरात जाते. आय जनरली रीड नॉवेल्स, मी साधारणपणे कादंबऱ्या वाचतो. आय व्हिजिट माय नेटिव्ह प्लेस एव्हरी मंथ एंड, मी माझ्या मूळ गावाला प्रत्येक महिन्याच्या शेवटी भेट देतो. वी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, आम्ही सकाळी लवकर उठतो. ही नेवर कम्स हिअर, तो इथे कधीच येत नाही. दुसरा नियम, शाश्वत सत्य सांगण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, द सन रायजेस टू द ईस्ट अँड सेट्स टू द वेस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. मॅन इज मॉर्टल, माणूस नश्वर आहे. तिसरा नियम, ॲम, इज, आर, डू, डज, हॅव, हॅज ही क्रियापदे मूळ क्रियापदे म्हणून साध्या वर्तमान काळात वापरली जातात, परंतु ती वाक्यामध्ये एकटी असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, आय एम अ पर्सन, मी व्यक्ती आहे. ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. आय डू माय वर्क, मी माझे काम करतो. चौथा नियम, वाक्याची सुरुवात हेअर, देअर यांनी झाली असेल आणि उद्गारवाचक चिन्ह असेल तर वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, हेअर ही कम्स, तो आला बघ. देअर शी गोज, ती गेली बघ. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.